अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने पूर्णपणे नाकारले असून फक्त धामणगाव रेल्वे विधानसभेमध्ये प्रताप अडसळ यांचा एकमेव विजय झाला। 5 आमदार असणाऱ्या भाजपाला यावेळी फक्त आता एकाच जागेवर समाधान मानावे लागत असून प्रवीण पोटे यांच्यासह प्रताप अडसळ असे 2 आमदार अमरावती जिल्ह्यात आहे। त्यामुळे आता अमरावतीचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता जिल्ह्यात लागली असून प्रताप अडसळ हे नवखे असल्याने कदाचित त्यांना पालकमंत्री पद न देता संपूर्ण जिल्ह्याचा दांडगा अनुभव असलेले व माजी पालकमंत्री पद भूषविलेले विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाण्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहे। अमरावती जिल्ह्यात भाजपाची झालेली दैनावस्था वरिष्ठ नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्याचे परिणाम येणाऱ्या दिवसात दिसायला लागतील अशी चर्चा आहे। ही स्थिती बदलायची झाल्यास एखाद्या दमदार नेत्याकडे भाजपाचे नेतृत्व देणे महत्त्वाचे असल्याचे राजकीय वर्तुळात वर्तविले जात असून आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या राज्यमंत्री व पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात भाजपाला नवसंजीवनी मिळवून दिली। त्यामुळे जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाने दमदार कामगिरी करीत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला होता। त्यामुळे पुन्हा आमदार पोटे यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व दिले जाण्याच्या हालचाली पक्ष नेतृत्वाकडे सुरू असल्याचे बोलल्या जात असून त्यांनाच पुन्हा पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी पक्षातूनच जोर धरू लागल्याने आमदार पोटे पुन्हा पालकमंत्री होतील व जिल्ह्यात भाजपाला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना लागली आहे। पक्ष नेतृत्व आता काय करणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।